खात्यांची संख्या उपलब्ध आहे ही 89 लाख आहे. त्यामुळे ते सगळे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर आता या सगळ्या लोकांना ही मदत केल्यानंतर पुन्हा नव्याने त्यांना कर्ज हे घेताच येणार आहे. त्यामुळे हे आता आम्ही कसं करणार तर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आम्ही जमा करणार आहोत. याच्यामध्ये जे मोठे खातेदार आहेत त्यांच्या याच्यात काही टप्पे पाडायचा प्रयत्न आम्ही करू. त्याची फायनान्शियल अरेंजमेंट जी आहे ती राज्य सरकार करेल. त्यामुळे शेतकऱ्याला अडवून ठेवण्याचं कारण नाहीये. शेतकऱ्याला मोकळं करू आणि आमच्या व्यवस्थेतनं आम्ही ती अरेंजमेंट करू. 7-12 वरून कर्जाचा बोजा कमी करणं महत्वाचं असतं आणि याबाबत फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजारचे श्री गजानन काटकर यांनी विचारलंय. कर्जमाफी देऊन सरकारने शेतकऱ्यांना 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलंय, परंतु कर्जमाफी होताच तेच शेतकरी परत माफी इतक्या रकमेचे कर्ज बँकेमधून घेणार असल्यानं 7-12 कोरा कसा होईल. तसंच स्टुडिओत उपस्थित असलेले कोल्हापूरचे श्री सर्जेराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री महोदयांना थेट विचारलं. 40 लाख लोकांचा 7-12 कोरा केला असं आपण जाहीर केले. हा आकडा कोठून आला? एकूण आपल्याकडे जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते, SLBC. ही सगळ्या बँकांची मिळून एकत्रित कमिटी असते. आता महाराष्ट्रातली लीड बँक ही महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आहे. त्याचे चेअरमन याचे चेअरमन असतात आणि सगळ्या बँकांचे जे प्रमुख आहेत त्याचे मेंबर असतात. हे पूर्ण कर्जाचं वाटप दरवर्षीचा क्रेडिट प्लॅन ते तयार करतात. कृषी क्षेत्रात किती कर्ज दिलं पाहिजे, कुठे दिलं पाहिजे, त्यानुसार टार्गेट ते ठरवतात आणि त्या टार्गेटप्रमाणे ते वाटतात आणि त्याचा हिशोब देखील तेच ठेवतात. त्यामुळे हे जे काही 42-43 लाख जे काही थकीत आहेत याची यादी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे. ही स्टेट लेवल बँकिंग कमिटीने यादी व्हॅलिडेट करून आपल्याला दिलेली आहे की एवढे लोक तुमच्याकडे थकीत आहेत, त्यातले 1.5 लाखाच्या आतले एवढे आहेत, 2 लाखाच्या आतले एवढे आहेत, 2 लाखाच्या वरचे एवढे आहेत, अशी सगळी यादी त्यांनी दिली आहे. त्या यादीप्रमाणे 36 लाख लोक अशी आहेत, 36 लाख आणि अजून काही हजार हे असे आहेत की जे 1.5 लाखाच्या आत आहेत. त्यामुळे ते आपल्या याच्यात योजनेत पूर्णपणे बसतात. त्यामुळे हा जो 40 लाखाचा आकडा आलाय हा काही मी आणलेला आकडा नाहीये. हा आकडा स्टेट लेवल बँकिंग कमिटीने तयार केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ही योजना आपण तयार केली. आणि 7-12 कोराचा अर्थ आज असा आहे की जे लोक थकीत आहेत, ज्यांच्या 7-12वर बोजा आलेला आहे आणि आता नव्याने कर्ज मिळू शकत नाही, त्यांचा 7-12 कोरा करायचा म्हणजे त्यांना त्यांचं कर्ज फिटवून नव्याने कर्ज घेता येईल ही व्यवस्था उभी करून द्यायची. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की एकदा 7-12 कोरा झाला की पुन्हा कर्जच घ्यायचं नाही, तर याकरता हे करायचं नाहीये. कर्ज मिळालं पाहिजे पण ते सावकाराच्या ऐवजी संस्थेकडनं घेता आलं पाहिजे, याकरता हा 7-12 आपण कोरा करतोय. गेल्या 3 वर्षात राज्याच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेत सातत्याने वाढ होते. 2014-15 मध्ये 34,100 कोटी, 2015-16 मध्ये 40,581